राहुल, एक धाव शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी असं म्हणत 16 किलोमीटर तू आता प्रवास केलेला आहे. माझं घर प्रकल्पापासून दयानंद कला महाविद्यालयापर्यंत तू रनिंग करत आलेला आहेस. काय तुझी प्रतिक्रिया आहे? कसा होता हा अनुभव? सर, हे अनुभव खूप छान होता. तर माझं सराव वगैरे सगळे रनिंग वगैरे करून घेणारे झरे बाबा. तर मी 6वीपासूनच झरे बाबांकडे राहतो आणि मी आता 11वीला दयानंद कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं आहे सर. तर हे रनिंगाचे सराव वगैरे मी रस्त्याला करत असताना झरे बाबा माझ्यासोबत सायकलीवर असायचे आणि त्यांच्यामुळेच हे सगळे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी घडलेलो आहे आणि इथून पुढं बी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी चालणार आहे. माझे सगळे मी जे इथं उभा आहे ते सुद्धा मी झरे बाबांमुळेच उभा आहे, कारण की त्यांनीच मला खूप पाठबळ दिलेलं आहे. ते माझ्यासोबत असले तर माझ्यामध्ये खूप उत्साह असतो आणि मी 6वीला असतानाच माझी शाळा वगैरे शिक्षण वगैरे तिथं थांबणार होतं, कारण की ऊसतोड कामगारांचा मुलगा आहे मी. माझे आईवडील ऊसतोड कामगार आहेत. घरी कोणी नसतं म्हणून मला पण माझ्या आईवडिलांसोबत ऊस तोडण्यासाठी जावं लागायचं सोबत. परंतु जेव्हा झरेबाबांची माझी संपर्क आला तेव्हा झरेबाबांपाशीच आहे. तेव्हापासून मी झरेबाबा म्हणले तू ऊस तोडायला न जाता माझ्यापाशी राहा. तेव्हापासून मी झरेबाबांसोबतच आहे आणि मला काहीसुद्धा येत नव्हतं, परंतु सगळे झरेबाबांनी शून्यापासून शिकवलं आहे मला आणि ते माझं घर प्रकल्प शून्यातून उभा टाकला आहे. ते मी माझ्या जवळून बघितलं आहे आणि मला ठामपणे विश्वास आहे स्वतःवर की शून्यातून सुद्धा यश उभा करू शकतो. हे उदाहरण माझ्या डोळ्यासमोरूनच आहे. काय संकल्प आहे तुझा? वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेमध्ये तू सहभाग घेतला सर मी घेत आहेस? हो सर, तर मी 2028मध्ये माझं स्वप्न आहे की ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवायचं आहे मला भालाफेकीमध्ये आणि वेटलिफ्टिंगची मला तयारी करायची आहे. वेटलिफ्टिंग. हां सर, राहुल राठोड नावाचा विद्यार्थी दयानंद कलाचा 11वीचा 16 किलोमीटर त्यांनी आता रनिंग केली आणि एक धाव शिक्षणासाठी आरोग्यासाठी असा संदेश दिलेला आहे. त्याच्या स्वागतासाठी आपण शिक्षण विभागाकडून दस्तूरखुद उपस्थित राहिलात. काय आपल्या प्रतिक्रिया आहेत पंचगल्ले सर आणि काय शुभेच्छा दिल्या तुम्ही राहुलला? आजच्या या दयानंद महाविद्यालय लातूर या ठिकाणी आयोजित केलेल्या महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या इयत्ता 11वीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या बाबतीमध्ये आज कला शाखेला प्रत्यक्ष या ठिकाणी अध्यापनाला सुरुवात होत आहे. याचा आम्हाला आनंद होत आहे. त्याची दुसरी बाजू अशी आहे, एक धाव शिक्षणासाठी आरोग्यासाठी हे ब्रीदवाक्य घेऊन दयानंद महाविद्यालय लातूर या ठिकाणी 16 किलोमीटर अंतर एका धावपटूने, त्या धावपटूचं नाव आहे राहुल राठोड. या धावपटूने शिक्षणासाठी एक जागृती निर्माण करण्यासाठी, एक प्रेरणा निर्माण करण्यासाठी, एक नवचैतन्य निर्माण करण्यासाठी ही धाव घेऊन या ठिकाणी दयानंद महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे. खरं म्हणजे विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी पाहिली तर विद्यार्थी हा एका सेवाभावी संस्थेमध्ये राहतो. त्याची आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे, तो वंचित घटकातील आहे, त्याची आईवडील अतिशय म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासले आहेत. तशा विद्यार्थ्याला या दयानंद महाविद्यालयाने दत्तक घेतलेले आहे. दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गायकवाड, उपप्राचार्य डॉक्टर नागरगोजे, शिरुरे असे सर्व प्राध्यापक मंडळीसुद्धा या कामी मेहनत घेत आहेत. याचा आम्हाला आनंद होत आहे आणि शिक्षण विभागामध्ये एक चांगला प्रयोग करणारी ही दयानंद शिक्षण संस्था आहे. या दयानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून 11वी प्रवेशासाठी चांगल्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे की सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे अडथळाविरहित शिक्षण मिळालं पाहिजे. या विद्यार्थ्याच्या अंगी कलागुण आहेत, एक खेळाडू आहे, भविष्यामध्ये तो उत्कृष्ट असा राष्ट्रीय पातळीवर नव्हे ऑलिम्पिकमध्ये सुद्धा एक धावपटू म्हणून चमकेल अशी अपेक्षा ठेवून या रोपाला मोठं वटवृक्ष करण्याचं काम या दयानंद शिक्षण संस्थेने आज ठरवलेलं आहे. मी सुद्धा दयानंद शिक्षण संस्थेचे या ठिकाणी आभार मानतो आणि या विद्यार्थ्याचे आभार मानतो, त्या संस्थेचे सुद्धा आभार मानतो आणि अशाच प्रकारे आपला लातूर शिक्षण विभाग पुढेच राहील महाराष्ट्रामध्ये, यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू. धन्यवाद. प्राचार्य सर, काय सांगाल? राहुल राठोडचं खूप जोरदार स्वागत तुम्ही केलेलं आहे. काय नेमका संदेश दिलेला आहे? कशा पद्धतीने आपण त्याला दत्तक घेतलं आहे आणि काय मेसेज दिला आज? दयानंद शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी साहेब, सचिव सन्माननीय रमेशजी बियाणी साहेब यांच्यासोबत 2 दिवसापूर्वी चर्चा झाली की नव्याने महाराष्ट्र शासनाने 11वीचे प्रवेश ऑनलाईन केलेले आहेत. प्रवेश प्रक्रिया थोडीशी रखडलेली आहे आणि पहिली आणि दुसरी फेरी आता पूर्ण झालेली आहे. तिसरी आणि अंतिम फेरी होणं बाकी आहे. या पार्श्वभूमीवर माननीय बियाणी साहेबांना असं सूचित केलं
की आपल्याला एक अशा प्रकारचा संदेश देता येतो का की पहिल्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आता नियमित वर्गाला उपस्थित राहण्याच्या संदर्भामध्ये आणि जी मुलं प्रवेशापासून वंचित आहेत त्या मुलांना नव्याने प्रवेश घेण्यासाठी प्रेरणा मिळावी या दृष्टिकोनातून काहीतरी उपक्रम 11वी वर्ग सुरू झाल्याचा करावा की जेणेकरून समाजामध्ये हा संदेश जाईल. तो धागा पकडून आमच्या महाविद्यालयामध्ये इयत्ता 11वीमध्ये प्रवेशित असलेला राहुल राठोड माझं घर या प्रकल्पामधला विद्यार्थी जो उत्कृष्ट धावपटू आहे त्याला आम्ही प्रवेश घेतल्याबरोबर लागलीच दत्तक घेतलं. त्याच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी दयानंद कला महाविद्यालयाने घेतलेली आहे. असे अनेक विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांना त्यांच्या जीवनामध्ये उभं करण्याचं काम दयानंद शिक्षण संस्थेनं केलेलं आहे. तो धागा पकडून त्या विद्यार्थ्याला माझं घरपासनं जवळपास 10 ते 16 किलोमीटर अंतर तो एक धाव आरोग्यासाठी एक धाव शिक्षणासाठी या उपक्रमाखाली तो तिथून धावत आला आणि धावत आल्यानंतर त्याचा जो सत्कार आणि त्याचं जे स्वागत केलं गेलं तो इतका भारावून गेला की त्याचा जो क्षीण आहे तो क्षीण त्या स्वागतानं दूर झालेला आहे. नेहमीच दयानंद कला महाविद्यालय आणि दयानंद शिक्षण संस्था अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करत आहे. सन्माननीय झरे साहेब जे माझं घर हा प्रकल्प चालवतात त्या प्रकल्पाच्या माध्यमातून राहुल राठोड दयानंद कला महाविद्यालयाच्या आणि दयानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून निश्चितच एक आदर्श विद्यार्थी घडेल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. बस थोडंसं जरा